श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामी निद्रेत असतात आणि बाळप्पा त्यांचे पाय चेपत असतात. तितक्यात स्वामी एकदम जागे होऊन लोण्याची मागणी करतात. लोणी खाऊन संतुष्ट भावाने स्वामी बाळप्पाला भक्तीचा अर्थ विचारतात. बाळप्पा प्रांजळपणाने स्वामीवरच तो प्रश्न फिरवतात. स्वामी म्हणतात, भक्ती म्हणजे ईश्वराला वाहून जाणे. आयुष्य आपले नसून ईश्वराचे आहे असं मानून तन, मन आणि धन केलेले समर्पण म्हणजे भक्ती. तिकडे एक गोसावी जलोदर रोगाने ग्रस्त होता. त्या रोगामुळे त्याच्या पोटात सदैव कळा निघायच्या. पण त्याची द्वारकेला जाऊन द्वारकानाथाचे दर्शन करावे अशी तीव्र इच्छा होती. गोसावी मृत्यूआधी द्वारकेला जाऊन कृष्णदर्शन करू असा निश्चय करतो. गोसावी पोटदुखीच्या वेदना सहन करत द्वारकेसाठी निघतो. द्वारकेला जाताना रात्री स्वामी संन्याशाच्या रूपात गोसाव्याला स्वप्नात दृष्टांत देऊन अक्कलकोटला बोलवतात. गोसावी थोडा विचार करून अक्कलकोटला येतो. स्वामी त्याला पाहिल्याबरोबर विचारतात, क्यों द्वारका जा रहे थे? यह अक्कलकोट कैसे पहुँचे? गोसावी विस्मित होतो. स्वामी म्हणतात, हमने बुलाया था. खऱ्या भक्ताची तळमळ जाणल्याशिवाय आम्ही कसे राहणार? गोसाव्याला स्वामीच्या जागी द्वारकानाथ म्हणजे कृष्णाचे दर्शन होतात. गोसावी धन्य होतो. तो स्वामींना रणछोडदास इत्यादी नावाने संबोधित करतो. गोसावी म्हणतो, माझी इच्छा पूर्ण झाली आहे. आता देवाज्ञा झाले तरी काही हरकत नाही. स्वामी म्हणतात, ती वेळ अजून आली नाही. मग गोसाव्याला एका झाडाचा पाला देऊन म्हणतात, हा पाला रोज वाटून खात जा. काही दिवसांनी गोसावी येऊन पूर्ण रोगमुक्त झाला असे स्वामींना सूचना देतो. स्वामी म्हणतात, अनन्य भाव भक्ती असलेल्या शिष्यांची मनोकामना आम्हाला पूर्ण करावीच लागते. ज्यांची भक्ती पक्व दिशेला गेलेली असते त्यांची कामना गुरु पूर्ण करतोच. मंगळवेढा येथे स्वामी औदुंबराखाली आसन मांडी घालून बसलेले असायचे. गावोगावचे लोक स्वामींच्या दर्शनाला नित्य येत असत. त्यांच्याजवळ आपल्या अडचणी, मनातील दुःखे मोकळी करायचे. स्वामी प्रत्येकाला दुःख संकटातून सोडतील. स्वामीच्या सहवासात लोकांना खूप आनंद मिळत होता. काही भाग्यवान भक्त नित्य स्वामींच्या दर्शनाला येत. त्या गावात एक कोष्टी राहत होता. तो स्वामींच्या दर्शनाला सकाळी संध्याकाळी येत असे. स्वामींच्या चरणावर मस्तक ठेवून आशीर्वाद मिळाला की आनंदाने तो घरी निघून जायचा. एके दिवशी संध्याकाळी कोष्टी हात जोडून उभा राहिला आणि म्हणाला, स्वामी, आज माझे वडील वारीबरोबर पंढरपूरला गेले. मला पांडुरंगाच्या दर्शनाला येण्यासाठी आग्रह करत होते. मी त्यांना सांगितले की स्वामींच्या रूपाने मी रोजच पांडुरंगाचे दर्शन घेतो. तेव्हा स्वामी त्याच्याकडे पाहून फक्त हसले. 2-4 दिवसांनी आषाढी एकादशीच्या दिवशी कोष्ट्याला स्वप्न पडले. स्वप्नात स्वामींनी दर्शन दिले व त्याला जवळ घेतले आणि म्हणाले, माझ्या भक्ता, ह्या क्षणी तुझे वडील पंढरपुरात विठ्ठलाचे दरबारात वैकुंठवासी झाले. ते खूप पुण्यवान म्हणून त्यांचा प्रत्यक्ष विठ्ठलसमोर पंढरपुरात स्वर्गवास झाला. कोष्टी आता पोरका झाला होता. तो अतिशय गरीब होता. भिक्षा मागून तो उदरनिर्वाह करू लागला. तो महाराजांचे रोज दर्शन व सेवा करत असे. महाराजांना त्याची खूप दया येत असे. एकदा परत त्यांच्या स्वप्नात येऊन महाराजांनी सांगितले की तुझ्या वडिलांनी त्याचे पश्चात तुझा योगक्षेम नीट चालावा म्हणून तुझ्या घराच्या मागील अंगणात जे तुळशी वृंदावन आहे त्याखाली खूप धन पुरून ठेवले आहे. ते तू घे व सुखात आनंदाने दिवस काढ. स्वप्न संपले तेव्हा कोष्टी जागा झाला. त्याला क्षणभर स्वप्नाचा अर्थ कळेना. वडिलाचा स्वर्गवास झाल्याचे, वडिलांना स्वर्गवास झाल्याचे दुःख तर होतेच, परंतु वडिलांनी आपणासाठी धन जपून ठेवले आहे हे स्वामींना कसे समजले? या गोष्टीचे त्याला विचार पडला. तो मागील अंगणात गेला आणि खणून पाहिले तर त्याला तो धनाचा हंडा मिळाला. स्वप्नातील दृष्टांत खरा झाला. त्याच्या आनंदाला पारावर राहिला नाही. तो ते धन घेऊन कोष्टी स्वामीकडे गेला. त्यांना साष्टांग नमस्कार करून सर्व धन त्यांच्या पायावर ठेवले आणि वर तुळशीचे पान ठेवले. तेव्हा स्वामी मंद हसले आणि म्हणाले, मला काय करायचे आहे हे धन? वडिलांनी तुझ्यासाठी ठेवले आहे. तू त्याचा योग्य वापर करून सुखाने राहा. परत स्वामींच्या पायावर त्याने मस्तक ठेवून आनंदाश्रूंनी त्यांच्या चरणावर अभिषेक केला. तो कोष्टी पुढे खूप धनसंपन्न तर झालाच, परंतु स्वामीकडे येण्याचा त्याचा दिनक्रम कधीच बदलला नाही. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.